जी व्यक्ती आपल्याला इग्नोर करते त्या व्यक्तीला इग्नोर करणं खूप अवघड जातं. खास करून तेव्हा जेव्हा ती व्यक्ती आपल्या खूप जवळची असते, आपल्याला प्रिय असते. पण जेव्हा हीच व्यक्ती आपल्यापासून अंतर राखून असेल, आपल्याला रिस्पेक्ट देत नसेल, तर मग अशा वेळी आपण सुद्धा तिच्यापासून थोडं अंतर ठेवलेलं बरं. जेव्हा अशा प्रकारे आपल्याला कोण इग्नोर करत असेल तेव्हा काय केलं पाहिजे याबद्दल मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीला इग्नोर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वतःवर, स्वतःच्या ध्येयांवर, स्वतःच्या प्रगतीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे. तुमचे छंद, तुमच्या आवडत्या गोष्टींसाठी आवर्जून वेळ काढा. असं केल्यानं तुमचा आत्मविश्वास आणि सेल्फ रिस्पेक्ट वाढू शकतो, ज्यामुळे तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीचा विचार करायलाच वेळ मिळणार नाही. एक लक्षात ठेवा, समोरची व्यक्ती आपल्याबरोबर कशी वागते याचा तुमच्या स्वभावाशी काहीही संबंध नाही. समोरच्याचे वागणे त्याच्या आतमध्ये असलेल्या गुण किंवा दुर्गुण याचं प्रक्षेपण असतं. लोक तुमच्याबरोबर जेव्हा वाईट वागतात हे त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे, त्यामुळे त्यांचे वागणे जास्त मनाला लावून घेऊ नका. जेव्हा जवळचा व्यक्ती आपल्याला इग्नोर करतो, आपल्याबरोबर वाईट वागतो, तेव्हा आपल्याला वाईट वाटणं नैसर्गिकच आहे. पण आयुष्यात अजूनही गोष्टी आहेत ज्याचा आपण विचार करायला हवा. तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीबरोबर समजा तुमची गाठभेट झाली किंवा तिच्याबरोबर संवाद साधायची वेळ आली, तेव्हा तुमचे बोलणे कामापुरतेच ठेवा. जास्त गप्पा मारत बसू नका. ज्या विषयांवर वादविवाद व्हायची शक्यता आहे असे विषय टाळा. अशा लोकांबरोबर जास्तीत जास्त राहायचा प्रयत्न करा ज्यांना तुमची किंमत आहे, ज्यांना तुमच्या कर्तृत्वाचं कौतुक आहे. अशा मित्र आणि नातेवाईकांबरोबर वेळ स्पेंड करा ज्यामुळे तुम्हाला फक्त आनंद मिळेल. असे केल्याने तुमची मानसिकता सकारात्मक राहील, जी तुम्हाला मूव्ह ऑन करायला मदत करेल. एक गोष्ट स्वीकारा, समोरच्याची मानसिकता आणि त्याचं वागणं आपल्या कंट्रोलमध्ये नाही. त्यामुळे तुमचा फोकस पूर्णपणे तुमच्या प्रगतीवर ठेवा. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीला इग्नोर करणं खूपच अवघड असतं. पण त्यांची वाईट वागणूक आपण किती दिवस सहन करणार, कुठंतरी आपण थांबलंच पाहिजे. कारण काहीही झालं तरी आपल्याला आपला स्वाभिमान महत्त्वाचा आहे.